नालासोपारा पश्चिम येथील मोदकेश्वर नगर या ठिकाणी एका मित्रमंडळातर्फे जे आहे तिळाचा गणपती साकारण्यात आलाय। सुरुवातीला पावसाच्या दणक्यामुळे या संपूर्ण मंडपामध्ये पाणी साचलं होतं, त्यामुळे या मित्रमंडळाला चलचित्र करणं हे शक्य झालं नाही आणि त्यामुळेच जे आहे ते नागरिकांमध्ये आणि मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती। परंतु या संपूर्ण कठीण परिस्थितीमध्ये देखील तिळाचा गणपती या साकारण्यात आला आणि बाप्पाची आकर्षक मूर्ती या ठिकाणी विराजमान होती। आता या गणपतीबाबत काय माहिती आहे ते आपण जाणून घेऊया। त्याचबरोबर पाण्याचा दणका बसला तरी देखील कोणती हार न मानता चलचित्र दाखवता आले नाही, तरी विठ्ठलाचं रूप या गणपतीद्वारे साकारण्यात आलं, ते दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला। तसंच पंढरपूरचा सिनेरिओ क्रिएट करण्यात आला होता। या संपूर्ण सिनेरिओमध्ये चलचित्र शक्य झालं नसलं तरी या मित्रमंडळाला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। पाहून घेऊया यावर या मित्रमंडळातील कार्यकर्त्यांनी काय माहिती दिली। मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना 1996 रोजी झाली। हे 30व्या वर्षात पदार्पण आहे। यावर्षी संकल्पना अशी तिळापासून साकारलेली गणेश मूर्ती घडवण्याची ही संकल्पना विठोबाच्या रूपात आम्ही दाखवण्यात आलेला आहे। मंडळाचे अध्यक्ष समीर विचार यांनी आली। त्या अगोदरही देखील 21 उपवासाच्या पदार्थ होतं, तेही डायरेक्ट म्हणजे ते पाण्यात विरघळून जातात, त्यांनी काय जलचर प्राण्यांना हानी होत नाही। तसंच खडू पण वितळून जातो। दुसरं शिंपल्यांची पण आम्ही साकारली होती, ती पण पाण्यात डायरेक्ट विसर्जित करण्यात आम्ही नाविन्यपूर्वक घडवतच राहू मूर्त्या। आणि आता पुढच्या वर्षी देखील अजून एक नवीन संकल्पना, निसर्गाची हानी होणार नाही, निसर्ग कसा वाढेल आणि निसर्गाची समतोल कसा राखला जाईल याच्यावर आम्ही पुढे वाटचाल करत आहोत।